धरमपूर नावाचं एक गाव होतं, जिथे किशन आपल्या बायको आणि आपल्या मुलांबरोबर राहायचा. तो आपल्या कुटुंबाची खूप जास्त काळजी घ्यायचा. गाव हायवेच्या जवळ होण्याच्यामुळे तिथला व्यापार खूप जास्त चांगला चालायचा. किशन तसं तर एक गरीब किसान होता. त्याचं शरीरमध्ये जाऊन दुकान उघडायचं एक स्वप्न होतं. आज जर का मी आपल्या आईचं बोलणं ऐकलेलं असतं तर आज मी एवढी परेशान नाही झाले असते आणि आपलं भविष्य तुमच्या बरोबर तर नाही बघितलं असतं. तू प्रत्येक सकाळी मला ताने मारतेस. तू माहेरी काय नाही चालल्या जात? इथं तुला कमीत कमी 2 वेळची डाळ भात तरी मिळते. तिथं तुला काय भेटेल? हे बघा हो, तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते मला म्हणा, पण माझ्या माहेरच्या लोकांच्या बद्दल काहीच नका बोलू. अच्छा बाबा, ठीक आहे, पण तू एवढी बेभीत काय आहेस? मुलांनी केवढ्या दिवसापासून बर्गर आणि पिझ्झा नाही खाल्ला आहे. त्यांची जिद आहे की त्यांना आता घरचं जेवण नाही खायचं आहे. तुला तर माहिती आहे भाग्यवान, ह्यावेळेस शेतीमध्ये जास्त पावसामुळे किती जास्त नुकसान झालंय आणि वरून जनावर किती जास्त आले आहेत. आता तर आपण शेती करू पण नाही शकत. हे मी समजू शकते हो, पण मुलांना कोण समजवणार? किशन आपल्या दोन्ही मुलांना स्कूलमधून घरी घेऊन येतो. मुलं घरी येतानाच प्रश्न विचारायला लागतात. बाबा, माझा पिझ्झा कुठे आहे? ना पिझ्झा आहे ना बर्गर. इथे तर काहीच दिसत नाहीये. हो बाबा, माझे सगळे क्लासमेट्स टिफिन मध्ये बर्गर आणि पिझ्झा घेऊन येतात आणि एक आम्ही आहोत जे फक्त भेंडी आणि भोपळेच खात असतो. खूप जास्त बेइज्जती होते आमची. तुम्ही काळजी नका करू, आपली पण वेळ बदलेल. काही दिवस अजून वाट पाहू. किशन आणि मुलांची गोष्ट ऐकून सायाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तेव्हा सायाने किशनला बोललं, मी काही दिवसासाठी आपल्या मुलांना घेऊन आपल्या माहेरी जाते. माझा भाऊ त्यांना हे सगळं काही हाणून देईल जे तुम्ही नाही हाणून देत. एवढं बोलल्यानंतर साया आपल्या मुलांना घेऊन आपल्या माहेरी निघून जाते आणि किशन घरामध्ये एकटाच राहून जातो. माझी बायको आणि माझे मुलं माझ्यापासून दूर झाले. हे देवा, आता कसं जगू मी? मला काहीतरी करावं लागेल. किशनला रडताना पाहून तिथे गावाचे खूप मोठे जमीनदार रामचरण सिंग येतात आणि किशनला विचारायला लागतात, किशन, काय झालं भावा? का गंगा जमुना काढत आहेस? अरे जमीनदार साहेब, आता काय बोलू, आता काय सांगू? शेती पावसामुळे खराब झाली. बायको मुलांना घेऊन माहेरी चालल्या गेली. माझ्याकडं परिवार बोलण्यासाठी काहीच नाहीये. ना परिवार सोबत आहे ना किस्मत. जसं की मला समजतंय, गोष्ट पैशाची आहे. तुझी आर्थिक परिस्थिती संकटात आहे. बरोबर बोललात तुम्ही. मला शहरात जाऊन काही व्यवसाय करावा लागेल, पण माझ्याकडे 1 रुपया पण नाहीये. तू एक काम कर, माझ्याकडून काही पैसे घे. मी पूर्ण तुला 2000 रुपये देतो. तू त्यातून शहरात चालल्या जा. जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा तू मला परत दे. अजून काय? खूप उपकार होतील साहेब. एवढं माझ्यासाठी कोणीच नाही केलं. माझ्यावर खूप उपकार होतील. मी तुमचे पैसे व्याजासोबत परत देईल. किशन जमीनदारकडून पैसे घेतो आणि शहर निघून जातो. आणि शहरमध्ये जाऊन इकडे तिकडे भटकल्यानंतर त्याला एक आटा चक्कीमध्ये नोकरी भेटते. किशन, मी तुला महिन्याचे 8000 रुपये देईल. तुला मन लावून गिरणीमध्ये काम करायचं आहे. मला बाकीचं काही ऐकायचं नाहीये. जसं तुम्ही बोलाल मी तसंच करल. मी तुम्हाला शिकायचं एक पण मौका नाही देणार. किशन काही दिवस त्या आटा चक्कीमध्ये काम करतो. एक दिवस हिशोबाच्या हेरफेराच्या मुळे त्याचा त्या आटा चक्कीच्या मालकाबरोबर झगडा होऊन जातो. मी तुला किती इमानदार समजलं होतं, पण तू तर चोर निघालास. मला तुझ्याकडून ही अपेक्षा
आता तुला इथं कोणीही काम नाही देणार. मी तुमच्या इथं कुठलीही चोरी नाही केली आहे. तुम्ही माझ्यावरती असा खोटा आरोप नाही करू शकत. आणि हो, मला पण तुमच्याकडे काही काम नाही करायचंय. माझ्या 2 महिन्याची पगार मला द्या बस. किशन आपल्या मालिककडून पैसे घेऊन समोरच्या पिझ्झाच्या दुकानामध्ये जाऊन बसतो आणि बघतो. ये गरम गरम पिझ्झा खा. यार, मी शेवटी एकटा किती काम करू, मला काही समजत नाहीये. मला एक मुलगा भेटला तर मी त्याच्यावरती माझं पूर्ण काम सोपवेल. लच्छूचं बोलणं ऐकून किशन त्याच्या जवळ जातो आणि बोलायला लागतो. भाई साहब, मी तुमच्या दुकानामध्ये काम करू शकतो. मला पण पिझ्झा बनवायला शिकवा. मी लोकांच्या उष्टे भांडे पण धुवायला तयार आहे. असं वाटत आहे हा मजबुरीत आहे. याच्या मजबुरीचा मी पूर्ण फायदा घेईल. हो का नाही, तू माझ्या दुकानात काम करू शकतो, फक्त एकाच शर्तीवरती. मी तुला पगार फक्त 2000च देईल आणि काम पूर्ण दिवस करावं लागेल. मला ही शर्त मंजूर आहे. मी नक्की काम करेल. एवढं बोलून किशन त्या दुकानामध्ये काम करायला लागला. हळूहळू 1 महिना निघून गेला होता. किशन आता पिझ्झा बनवायची कला एकदम चांगल्यापैकी शिकला होता. थोडेसे पैसे जमा करून किशन आपल्या बायको आणि आपल्या मुलांना भेटण्यासाठी आपल्या सासरी पोचतो, जिथे तो बघतो की त्याची मुलं बूट शिवण्या आणि पॉलिश करण्याचं काम करत होते आणि त्याची बायको साया लोकांच्या घरी काम करत होती. या साहेब, आपले बूट पॉलिश करून घ्या, फक्त 10 रुपयामध्ये. जास्त नाही, फक्त 10 रुपयामध्ये. या. आपल्या मुलांची ही दशा पाहून किशनच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि तो त्यांच्या जवळ जाऊन त्यांना बोलतो. हे सगळं काय होत आहे माझ्या मुलांना? तुमची ही अवस्था कशी झाली? आणि ताराची आई कुठं आहे? आपल्या बाबा किशनला बघून दोन्ही मुलं त्याची मिठी घेतात आणि त्याच्याकडे रडायला लागतात. किशनला पाहून साया पण खूप जास्त आनंदात येते आणि किशनला बोलायला लागते. मला माफ करा हो, माझ्या छोट्याशा चुकीमुळे खूप मोठा बखेडा उभा राहिला. मी इथे आपल्या भावा आणि तिच्या बायकोचे खूप ठोमणे ऐकते. बस, आता खूप झालं. चला, आपण आपल्या घरी जाऊया. नाही, मी कुठं नाही जाणार आहे. मला तुझ्या भावाला भेटायचं आहे. शेवटी ते माझ्या मुलांकडून कसं काय बूट पॉलिश करू शकतात? किशन सायाच्या मोठ्या भाऊ म्हणजे आपल्या मोठ्या साडूंना जाऊन भेटतो आणि त्याला रागात जाऊन बोलतो. तुझी एवढी हिम्मत? तू माझ्या मुलांकडून काम करून घेतलंस आणि माझ्या बायकोकडून पण. आता काय करू, माझ्याकडे तर एवढे पैसे पण नाही येत की मी दररोज यांच्या मनानुसार जेवण करू देऊ. जर एवढंच आहे तर यांना इथून घेऊन चालल्या जा. मी माझ्या बायकोला आणि मुलांना घेऊन जात आहे. किशन आपल्या मुलांना आणि आपल्या बायकोला घेऊन आपल्या गावी परत येतो आणि बघतो की रामचरणने त्याच्या घरा आणि शेतांवर कब्जा केलेला आहे. अरे ये किशन ये, आणि माझ्या व्याजाचे पैसे मला देऊन टाक आणि आपलं घर घेऊन टाक. 2000साठी तुम्ही माझं घर आणि शेत कसं काय घेतलं? 2000 नाही, मी तुला पूर्ण 20,000 दिले होते. त्याचं व्याज आणि मूळ रक्कम मिळून तुला मला 1,00,000 रुपये द्यायचे आहेत. पैसे दे, तुझं घर आणि जमीन घेऊन जा. रामचरणने किशनला त्याच्याच घरातून बेघर केलं आणि किशन आपल्या कुटुंबाबरोबर रस्त्यावर आला. आणि तेव्हा किशनने आपल्या बायको सायाला बोलला. तू चिंता नको करू भाग्यवान, माझ्याकडे एक आयडिया आहे जी आपल्याला करायची आहे. मी काही समजले नाही, तुम्ही काय म्हणायचा प्रयत्न करताय? जेव्हा मी शहरात होतो तेव्हा मी पिझ्झा बनवायला शिकलो होतो आणि आता मी गावाच्या बाजूच्या हायवेवरती पिझ्झा शॉप उघडेल आणि तिथंच पिझ्झा विकेल. काय? खरंच?
तुम्ही खरंच पिझ्झाची दुकान उघडणार? जशी तुमची इच्छा हो. माझी तर केव्हापासून ही इच्छा आहे की असं काही हो आणि मी दुकान चालवेल आणि त्यावर माझ्यामध्ये दुकान चालवण्याचा हुनर पण आहे. तर वाट कशाची बघायची, तर आता आपण तेच करू. किशन आणि सायाने हायवेच्या एका बाजूला जमिनीवर एक छोटंसं पिझ्झाचं दुकान उघडलं आणि त्याचं नाव ठेवलं पिझ्झा एक्सप्रेस हायवे. बघताच बघता दुकान चालायला लागले आणि त्या दुकानावर खूप जास्त गर्दी एकत्रित व्हायला लागली. बघितलं भाग्यवान, मी बोललो होतो ना आपण नक्की कामयाब होऊ. फक्त आपल्याला मैत्रिणीने सगळे काम करायचे आहेत. तुम्ही बरोबर बोललात. आता मुलं स्कूलमध्ये पण जातील आणि आपण त्यांना चांगले कपडे आणि चांगले संस्कार पण देईल. एकीकडे किशनच्या घरामध्ये आनंद पसरलेला होता. दुसरीकडे रामचरण किशनची कामयाबी बघून जळायला लागला. रामचरणने हा निर्णय घेतला. त्या किशननं तर सगळंच बदलून टाकलं. आता मी हे बघू नाही शकत. काल किशन मला पैसे देऊन स्वतःचं घर आणि शेती दोन्ही घेऊन गेला. मालिक, तुम्ही उगाच परेशान होतायत. आपल्याला फक्त त्याचं दुकान तर तोडायचंय, अजून काय. आजच रात्री त्याचं आम्ही दुकान तोडून टाकतो. अहो भाऊ, तुमच्याकडे थोडं खाण्यासाठी असेल. मी खूप दिवसापासून उपाशी आहे. या ना ताई, तुम्ही दुकानाच्या आत या आणि पिझ्झा खा. सायाने स्वतः आपल्या हाताने बनवलेला पिझ्झा त्या सुंदर बाईला दिला. वाह, हा तर खूप स्वादिष्ट पिझ्झा आहे, पण माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाही आहेत. माझ्या बायकोनं तुम्हाला बहीण बोलवलं आहे. आता तुम्ही घरच्या झालात. आता तुम्ही काहीही चिंता नका करू आणि पोट भरून जेवा. जसंच किशनने एवढं बोललं, ती सुंदर बाईने एका परीचा रूप धारण केला आणि त्यांना बोलायला लागली. सतत आनंदात राहा किशन आणि साया. मी एक मायावी परी आहे. तुमच्या नेकी आणि तुमच्या इमानदारीने माझं मन मोहित केलेलं आहे. आतापासून तुम्ही जो पण पिझ्झा बनवाल तो विशाल पिझ्झा बनून जाईल आणि एक पिझ्झा खाऊनच सगळ्यांचं पोट भरून जाईल. तुमच्या दुकानाला आता कोणच त्रास नाही देऊ शकणार. सतत आनंदात राहा. एवढं बोलून ती परी तिथून गायब झाली आणि किशन आणि साया त्या परीच्या आशीर्वादाला पाहून खूप जास्त प्रसन्न झाले. रात्री रामचरण आपले काही गुंडे घेऊन त्यांच्या दुकानावर पोचला. जा, याचं दुकान हायवेपासून तोडून टाका. तुम्ही काळजी नका करू. जसंच ते गुंडे त्या पिझ्झा एक्सप्रेस हायवेच्या दुकानाजवळ पोचले, समोर एक झाडाची डाळी खूप जोरात त्यांच्याकडे आली आणि त्यांना आपल्या बरोबर उचलून झाडाच्या वरती घेऊन गेली. वाचवा, आम्हाला वाचवा, आम्हाला इथून खाली उतरवा, वाचवा. त्यांची आवाज ऐकून तिथे किशनचा कुटुंब आला आणि बोलायला लागला. खूप मजा आली. रामचरण काका तर एकदम माकड दिसत आहेत. हो ना, जसं करता तसं भरता. मला माफ कर किशन, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. इथून पुढे मी तुला आणि तुझ्या परिवाराला परेशान नाही करणार. सायाच्या भावाला मीच पैसे दिले होते कारण की तुझी बायको आणि मुलं खुश नाही राहिले पाहिजे. फक्त तुझ्यामुळं माझा परिवार किती परेशानीमध्ये होता तुला थोडं पण माहित आहे. जा, तू असंच तडपत राहा. किशन आणि साया तिथून निघून जातात. रामचरणला आता आपल्या चुकीचा एहसास झाला होता. त्या झाडाने त्यांना खाली उतरवलं. तेव्हापासून किशन आपला पिझ्झा एक्सप्रेस हायवे खूप चांगल्यापैकी चालवायला लागला आणि एक आनंदमय जीवन जगायला लागला. शहरमध्ये कैलाशचं खूप मोठं कपड्यांचं बिझनेस होतं. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची बायको शालिनी, 2 भाऊ राहुल आणि रंजन आणि एक छोटी बहीण तानिया होती. पण कैलाश सगळ्यात जास्त प्रेम आपल्या नौकर कृष्णावर करायचा. कृष्णा त्यांचा वफादार नौकर होता. तो कृष्णाला आपला छोटा भाऊ मानायचा. कृष्णा आपल्या मालिक कैलाशच्या प्रत्येक कामामध्ये मदत करायचा. पण कैलाशचे 2 छोटे भाऊ एक पण कामधंदा नाही करायचे. ते
ते दिवसभर कैलाशच्या पैशांना दोन्ही हातांनी लुटवायचे. एक दिवस कृष्णा कैलाशला बोलला, छोटे मालक, तुम्ही राहुल बाबू आणि रंजनला समजवत का नाहीत? तुम्ही दिवसभर मेहनतीने काम करतात आणि तुम्ही कमवलेले पैसे ते दिवसभर असेच उडवत असतात. अरे कृष्णा, आता मी तुला कसं समजावू रे? माझ्या आईने मरताना माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी या दोघांना कुठल्याही प्रकारचा त्रास न हो. त्यामुळेच मी यांना काही नाही बोलू शकत. पण मालक, असं तर ते तुम्हाला बर्बाद करून टाकतील. नाही रे, तू खूपच भोळा आहे रे कृष्णा. हळूहळू दोघं कामधंदा करायला लागतील. तू चिंता नको करू. अच्छा, माझी गोष्ट लक्ष देऊन ऐक. मला आज रात्री घरी यायला वेळ लागेल. आज सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग आहे आणि मला त्याच्यामध्ये बोलवलं गेलं आहे. ठीक आहे छोटे मालक, तुम्ही किती पण रात्री आलात तरी मी तुम्हाला जागाच दिसेल. पण का मालक, तुम्हाला जेवण गरम करून तर द्यायचंच आहे ना. कृष्णाचं बोलणं ऐकून कैलाश आनंदात आपल्या गाडीमधून ऑफिसला निघाला. मीटिंग मध्ये शहरचा आणखीन एक मोठा व्यापारी राजन कसाना पण बसलेला होता. सगळ्या व्यापारींनी त्याच्यावर चोरीचा आरोप लावलेला होता. मीटिंग मध्ये कैलाश आपल्या सगळ्या व्यापारी भावांना म्हणाला, तुम्ही सगळे चिंता नका करू. या गोष्टीचा निर्णय मी 1 हप्त्यानंतर करेल. आता तुम्ही सगळे आपल्या कामावरती जाऊ शकता. मीटिंग संपल्यानंतर राजन कसाना हसत हसत कैलाशकडे येऊन बोलला, तुम्हाला काय वाटतं कैलाशजी की या व्यापाऱ्यांनी माझ्यावरती जे आरोप लावलेले आहेत ते खरे आहेत की खोटे? सरळ सरळ गोष्ट आहे राजन. व्यापाऱ्यांचा सगळा पैसा तुमच्या सिक्रेट बँकेमध्ये ठेवला जातो आणि त्या अकाउंटमधून आता पैसा कमी झालाय तर आरोप तुमच्यावरतीच येणार आहे. मी बँक मॅनेजर सोबत बोललेलो आहे. 1 हप्त्याच्या आतमध्ये हे पत्ता लागेल की तुमच्यावरती लागलेले आरोप हे सगळे चुकीचे आहेत की खरे आहेत. हे बघा कैलाशजी, मी तुमच्यासोबत खोटं नाही बोलणार. हे खरं आहे की मी व्यापाऱ्यांचे 100 करोड चोरले आहेत. जर तुम्ही त्या व्यापाऱ्यांसमोर मला निर्दोष आहे असं दाखवलं तर मी त्यामधले 50 करोड रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे. राजनचं बोलणं ऐकून कैलाशला खूप जास्त राग आला. त्याने एक जोरदार मार राजनच्या कानाखाली दिली. तुला लाज वाटली पाहिजे राजन. आता तर मी तुला जेलमध्ये पाठवूनच राहील. एवढं बोलून कैलाश तिथून निघून गेला. राजन कसाना रागाने दात दाबत बोलला, तुला मी या लायकच नाही सोडणार की तू मला जेलमध्ये पाठवशील. राजन कसाना एक अपराधी प्रवृत्तीचा माणूस होता. त्याने आपल्या सगळ्या गुंड्यांना बोलवलं आणि म्हणाला, आज रात्री तुम्ही कैलाशच्या फॅक्टरीमध्ये आग लावून टाका. मला पत्ता लागला आहे की काही वेळापूर्वी कैलाशने करोडो रुपयांचा माल आपल्या फॅक्टरीमध्ये ठेवला आहे आणि त्याने अजून त्या मालाचा इन्शुरन्स सुद्धा केलेला नाहीये. फॅक्टरी जळाल्यानंतर कैलाश रस्त्यावरती येऊन जाईल. राजन कसानाच्या गुंड्यांनी त्याच रात्री कैलाशच्या फॅक्टरीमध्ये आग लावली. कैलाशची फॅक्टरी जळून राख झाली आणि त्याचबरोबर त्याच्यात ठेवलेला करोडो रुपयांचा माल सुद्धा. कैलाश रस्त्यावर आला होता. एवढ्या मोठ्या नुकसानचा कैलाशला खूप मोठा धक्का बसलेला होता आणि एक रात्री कैलाशची अचानक तब्येत खराब झाली. कैलाशची बहीण तान्या आपल्या छोट्या भावांच्या नंबरवर कॉल करून करून दमली, पण एकाही भावांनी तिचा कॉल नाही उचलला आणि कैलाशच्या जवळ एवढे पण पैसे उरले नव्हते की तो आपलं उपचार करून घेऊ. काहीच वेळामध्ये कृष्णा काही पैसे घेऊन आला. डॉक्टरला दाखवल्यानंतर कैलाश आपल्या नौकर कृष्णाला बोलला, कृष्णा, तुझ्याकडे हे पैसे कुठून आले? माझ्याकडे तर 1 कवडी सुद्धा नाहीये. काय तू कोणाकडून उधार घेऊन आलायस? नाही मोठे मालक, जेव्हा तुमची तब्येत जास्त खराब झाली तर मी रंजन बाबूंच्या खिशांमधून काही पैसे काढले होते. मी त्यांना काही पैसे आपल्या खिशामध्ये ठेवताना बघितलं होतं. कृष्णा एवढं बोललाच होता की तेव्हा कैलाशचे दोन्ही भाऊ रागात येऊन बोलले, याने चोरी केली आहे दादा. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खिशातून पैसे काढायची? मोठ्या मालकाची तब्येत अचानक खराब झाली होती. मी त्याचमुळे तुमच्या खिशामधून पैसे काढून घेतले. माझ्याकडे एवढे फालतू पैसे नाहीयेत की यांच्या इलाजावरती खर्च करत राहू. याच्यानंतर माझ्या खिशामध्ये हात नाही टाकायचा. ही कशी गोष्ट करत आहात तुम्ही रंजन बाबू? जेव्हा मोठ्या मालकांचा वेळ चांगला होता तेव्हा तुम्ही त्यांचे पैसे दोन्ही हातांनी उडवले आणि आज त्यांचा वाईट वेळ आलेली आहे तर तुम्ही त्यांच्या इलाजासाठी थोडे पैसे पण नाही खर्च करू शकत आहे.
मी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला कितीतरी वेळेस मोठ्या मालकाच्या खिशातून पैसे काढताना बघितलं आहे आणि जेव्हा पण मी मोठ्या मालकांना याबद्दल सांगायला गेलो तेव्हा मोठे मालक मिश्किल हसून निघून जात होते. माझ्यासोबत तोंड चालवत आहेस नालायक नौकर. रंजनने कृष्णाला खूप जोरात मार दिला. मोठे मालक, हे मला मारत आहेत. तुम्ही यांना काही का नाही समजवत आहात? तू चोरी केली आहेस कृष्ण. याच वेळी या घरातून निघून जा. हे काय बोलत आहात तुम्ही मोठे मालक? तुम्ही माझ्यावर संशय घेतात. मी तर फक्त तुमच्या इलाजासाठी रंजन बाबूंच्या खिशातून पैसे काढले होते. हो, पण तुझी हिम्मत कशी झाली चोरी करायची? थोडासा तर आजारी होतो, मेलो तर नव्हतो ना. आत्ताच्या आत्ता ह्या घरातून निघून जा. कैलाशने कृष्णाला धक्का मारून घराच्या बाहेर काढलं. कृष्णा डोळ्यामध्ये अश्रू घेऊन ओरडताने बोलला, हो हो जात आहे, पण कधीच या घरामध्ये परत पाय नाही ठेवणार मोठे मालक. मोठे मालक, रंजन बाबूंनी जे माझ्या कानाखाली मारली तेव्हा मला एवढं वाईट नाही वाटलं जेवढं आपल्या धक्का दिल्यानंतर वाटलंय. आज मला ही दुनियादारी समजली आहे. मोठ्या मालकांचे नोकर कितीही मोठे झाले, त्याचं डोकं मालकाच्या बुटापासून नेहमी खालीच दाबलेलं असतं. एवढं बोलून कृष्णा कैलाशच्या घरातून बाहेर निघाला आणि रागात एक फुटपाथवर जाऊन रडायला लागला की अचानक एक माणूस पळत पळत त्याच्या जवळ आला आणि खाली पडला. तो माणूस खूप जोराजोरात श्वास घेत होता. त्याच्या अंगातून रक्त येत होतं. हे तुला काय झालं? तुला तर गोळी लागली आहे. तो माणूस एक लहान बाटली आणि एक मोठीशी फाईल कृष्णाला देऊन म्हणाला, मी एक सायंटिस्ट आहे. माझ्या मागे काही लोक पडलेले आहेत. तू मला इथला नाही वाटत आहे, तू गावातला वाटत आहेस मला. पण हे आहे काय? या बाटलीमध्ये तयार केलेला एक असा फॉर्म्युला आहे की ज्यापासून तू हिऱ्यांची झाडं उगवू शकतो आणि या फाईलमध्ये त्याचा फॉर्म्युला सुद्धा लिहिलेला आहे. तेव्हा काही लोक हातामध्ये बंदूक घेऊन कृष्णाकडे पळत पळत यायला लागले. कृष्णा तिथून पळून गेला आणि सरळ आपल्या गावी पोचला. कृष्णाच्या नावाची थोडीफार शेती पडलेली होती. कृष्णा आपल्या शेतांमध्ये फणसाची भाजी पिकत घालायला लागला आणि त्याने त्या माणसाने सांगितलेल्या प्रमाणे त्या बाटलीमधल्या केमिकलचा प्रयोग फणसाच्या झाडांवर केला. तर त्याच्या समोर एक मोठा चमत्कार झाला. झाडावर हिऱ्यांचे फणस उगवले. हे बघून कृष्णा आनंदाने खुळा झाला. त्याच वेळेस त्याची आई पण तिथे होती. आई, आता बघ, मी काहीच दिवसामध्ये श्रीमंत होईल आणि श्रीमंत झाल्यावर मी सगळ्यात आधी आपल्या मोठ्या मालकाला उत्तर देईल, कारण त्यांनी सुद्धा मला चोर बोलले आहेत, जे की मी त्यांच्यासाठी चोरी केली होती. कृष्णाचं बोलणं ऐकून आई हसत बोलली, मी कैलाशला खूप वेळेपासून ओळखते बाळा. जेव्हा तू खूप लहान होतास तेव्हा ते तुला खूप प्रेमाने इथून घेऊन गेले होते. त्या बिचाऱ्यांनी तुला ह्यामुळे घराबाहेर काढलं की तो गरीब झाला होता. त्याला हे अजिबात आवडलं नाही की त्याच्या लहान भावाने त्याच्या समोर तुला हात लावला, म्हणून त्याने तुला तुझ्या पायांवर उभं राहण्यासाठी घराच्या बाहेर काढून दिलं. आपल्या आईचं बोलणं ऐकून कृष्णा एकदम विचारात पडला. आता मला समजलं आई, जेव्हा जाताना मोठे मालक रडत का होते. तू चिंता नको करूस, मी सगळं ठीक करून टाकेल. कृष्णाने सगळ्या हिऱ्यांचे फणस विकून दिले आणि खूप जास्त श्रीमंत झाला. पण जेव्हा तो कैलाशच्या घरी गेला तर तेव्हा त्याला कळालं की कैलाशच्या बायकोचं मृत्यू झालं आहे आणि कैलाशच्या भावाने त्याला धक्का मारून घराच्या बाहेर काढलं आणि कैलाशचं घर पण निलाम झालं होतं. कृष्णाने पूर्ण शहरमध्ये कैलाश आणि तान्याची शोध घ्यायची सुरुवात केली. शोध घेता घेता तो कैलाशच्या फॅक्टरीमध्ये गेला. फॅक्टरीचा एक जुना मजदूर कृष्णाला बोलला, कैलाशजींसोबत तर खूपच वाईट झालं आहे कृष्णा. तू येण्यासाठी बहुतेक खूप उशीर केला आहेस. मला काही पण करून एकदा फक्त माझ्या मालकाचा पत्ता लावायचा आहे. माहिती आहे कृष्णा, मी माझ्या आयुष्यामध्ये कैलाशजींसारखा इमानदार माणूस कधीच नाही बघितला. खरं तर हे आहे कृष्णा, कैलाशजींच्या फॅक्टरीमध्ये आग लागलीच नव्हती तर लावली गेली होती. हे काय बोलत आहात तुम्ही? मी एकदम बरोबर बोलत आहे कृष्णा. ती कोणी अजून नाही, राजन कसानाने लावली होती. फक्त मला एक गोष्ट लक्षात नव्हती आली की शेवटी त्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी यशस्वी कस काय झाला. मी काही समजलो नाही, कारण की कैलाशजीने आपल्या फॅक्टरीमध्ये काही असे गॅजेट्स लावले होते की जर त्या फॅक्टरीमध्ये कोणी स्मोकिंग जरी केली तर धोक्याची घंटा वाजायला लागत होती. पण त्या रात्री नाही वाजली आणि देव त्या राजेश कसानाला कधी क्षमा नाही करणार. एवढं बोलून तो मजदूर तिथून निघून गेला.
पण कृष्णाने आपली शोध जारी ठेवली. एक दिवस कृष्णा आपल्या कारमध्ये कैलाशला शोधत फिरत होता. तेव्हा त्याची नजर रंजन आणि राहुलवर पडली, जो कैलाशच्या सगळ्यात मोठ्या दुश्मन राजन कसानाच्या बरोबर बसले होते. कृष्णा त्यांच्या कारचा पाठलाग करत करत त्यांच्या ऑफिस पर्यंत पोहोचला आणि हळूच त्यांचं बोलणं ऐकायला लागला. रंजन आणि राहुल राजन कसाना बरोबर बोलत होते. मानलं बरं का राजेश कशानाजी, तुम्ही भैयाच्या फॅक्टरीमध्ये आग लावली आणि भैयाला भनक सुद्धा नाही लागली की ती आग तुम्ही लावली आहे. कैलाशला तर हे सुद्धा माहिती नाहीये की त्यांच्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी मदत करणारे त्यांचेच दोघं भाऊ आहेत. 50 करोडच्या रकमेसाठी तो कोणी सख्खा भाऊ सुद्धा आपल्या सख्ख्या भावाला मारू शकतो, आणि त्यामध्ये तर कैलाश आमच्या दोघांचा सावत्र भाऊ होता. तेव्हा कृष्णा त्या तिघांच्या समोर येऊन उभा राहिला. ते तिघ कृष्णाला बघून खूप जास्त घाबरून गेले. कृष्णा, तू हे महाग कपडे कुठून घातलेस? काय हे कुठून चोरी तर नाही केलेस ना? चोरून नाही रंजन बाबू, मन लावून मेहनत करून पैसे कमवले आहेत. आणि तुम्हाला मेहनत करणं काय माहिती आहे? तुम्ही तर फक्त तुमच्या मोठ्या भावाच्या दौलतीला दोन्ही हातांनी उडवलं आहे. पण तुम्ही दोघं एवढ्या खालच्या थराला पोहोचताल मी याचा विचार सुद्धा केला नव्हता. अरे सख्खा भाऊ सुद्धा आपल्या भावासाठी कोणी असं करत नाही जेवढं मोठ्या मालकाने तुमच्या दोघांसाठी हे सगळं केलंय. हा, तर तू आमचं काय बिघडून घेशील? मला एकदम नीट सांगा की मोठे मालक कुठे आहेत आता? आम्हाला नाही माहितीये कुठे आहे ते. जर तुला एवढंच माहिती पाहिजे तर कुठल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन बघ. दोघं भाऊ बहीण भीक मागत असतील. तुमच्या दोघांची माझी इच्छा असताना सुद्धा मी काही नाही करू शकत, कारण मोठे मालक तुमच्या दोघांवरती खूप जास्त प्रेम करतात. तुम्हाला तुमच्या ह्या चुकीची शिक्षा तुम्हाला ईश्वरच देईल. पण राजन कसाना, ज्या दिवशी मला मोठे मालक भेटतील ना, त्याच दिवशी तुला मी तुझी त्याची शिक्षा देऊन टाकेल. एवढं बोलून कृष्णा रागामध्ये तिथून निघून गेला. कृष्णाने वेड्यासारखं कैलाशची शोध जारी ठेवली. काही महिन्यानंतर कृष्णा एका मंदिरमध्ये पोहोचला. त्याने बघितलं की कैलाश आणि त्याची छोटी बहीण तान्या मंदिरच्या बाहेर बसलेले होते. हे बघून कृष्णाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. तो पळत पळत कैलाशकडे पोहोचला. मी आलो मालक, मला माफ करा. मी तुमच्या चापटीला नाही समजू शकलो. मी तुम्हाला चुकीचं समजलं. कृष्णाला श्रीमंत बघून कैलाशच्या डोळ्यांमध्ये आनंदाचे अश्रू आले आणि तान्याच्या डोळ्यात पण. तुझ्या गेल्यानंतर माझी पत्नी सुद्धा मला सोडून गेली कृष्णा, आणि मला काही दिवसापूर्वीच पत्ता लागला की माझ्या फॅक्टरीमध्ये आग माझ्याच भावांनी लावलेली होती, आणि देवांनी त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा सुद्धा दिली आहे. ते दोघं परवा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मारले गेलेत. बहुतेक तुम्हाला पूर्ण गोष्ट नाही माहितीये मोठे मालक. या सगळ्या कटकारस्थानाचा सूत्रधार राजेश कसाना होता. त्यानेच रंजन बाबू आणि राहुल बाबूला भडकवलं आणि त्यांना 50 करोडचं लालच देऊन तुमच्या फॅक्टरीमध्ये आग लावली. या सगळ्या मागे राजेश कसाना आहे. तेव्हा अचानक कैलाश चक्कर खाऊन जमिनीवर पडला. हे बघून कृष्णा आणि तान्या खूप जास्त घाबरले. तुम्ही चिंता नका करू मालक, मी तुम्हाला आत्ता या क्षणी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय. नाही कृष्णा नाही, तू एकदम बरोबर वेळेवर आला आहेस. मला कॅन्सर झाला आहे, मी नाही वाचू शकणार. पण माझ्या गेल्यानंतर तू तानियावरती काळजी घे, तिच्यासोबत लग्न कर आणि राजेश कशानाला सोडू नकोस. एवढं बोलून कैलाशने आपलं जीव सोडलं. कृष्णाने कैलाशचा अंतिम संस्कार केला आणि त्याच दिवशी तान्याशी लग्न पण केलं. कृष्ण आता खूप मोठा माणूस झाला होता. कृष्णाने राजन कसाना सारखंच त्याच्याच फॅक्टरीमध्ये आग लावली. राजन कसाना पण रस्त्यावर आला, पण तो या सदम्याला बर्दाश्त नाही करू शकला आणि खळा झाला. काही दिवसानंतर कृष्णा आपल्या बायको तान्याला घेऊन आपल्या गावी गेला आणि तिथे एक कोठी बनवून राहायला लागला. कृष्णा आज पण हिऱ्याचे फणस उगवतो. सोनपूर गाव बांबूच्या शेतीसाठी प्रसिद्ध होतं. तिथे वर्षानुवर्षे बांबूची चांगली शेती होते. दिनेशचं पण छोटंसं बांबूचं शेत होतं. त्याचा मुलगा राजेश पण त्याच्या सोबत काम करत होता. अरे राजेश, तुझा जो बांबूचा ऑर्डर आला होता तो तू पाठवलाय ना? अरे हो बाबा, मी तर तो संध्याकाळीच पाठवला होता. जर त्यांना वेळेवर ऑर्डर मिळालं तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पेमेंट पण मिळून जाईल. संध्याकाळ होऊन जाते. दिनेशच्या घराच्या बाहेर एक बांबूने भरलेला ट्रक उभा असतो. अरे हा ट्रक परत का आला? याला तर तो बांबू तिथे देऊन पेमेंट घेऊन यायचं होतं. दिनेश आतमधून राजेशला बोलवतो.
राजेश आतमधून येतो, पण तो खूप दुःखी दिसत होता. राजेश, हे बघ ना, हा ट्रक तर परत आलाय. हो बाबा, मला माहितीये. मला शहरातून बांबू खरेदीवाल्यांचा फोन आला होता. त्यांना आपल्यापेक्षा कमी रेटमध्ये बांबू कुठून तरी मिळत आहे, त्यामुळे ते आपल्यापासून बांबू नाही घेणार. अरे, ते आपल्याला असं न सांगता असं कसं करू शकतात? आपल्याला पैशांची किती गरज आहे. आता आपण एवढ्या साऱ्या बांबूंचं काय करायचं? तू पण सांग की आम्ही पण कमी पैशात द्यायला तयार आहोत. अरे बाबा, मी त्यांच्यासोबत बोललोय, पण तरीही ते आपले बांबू घ्यायला तयार नाहीयेत. अरे, मी तर त्यांना हे बोललो की मी तुम्हाला अर्ध्या पैशात द्यायला पण तयार आहोत, पण ते तरी पण नाही मानले. दिनेशला आणि राजेशला या ऑर्डर पासून खूप जास्त अपेक्षा होती. काही दिवसापासून त्यांचा धंदा असंही ठीक नव्हता चालला, आणि आता एवढ्या मोठ्या ऑर्डरचा परत येण्यामुळे त्यांना भविष्यामध्ये अंधारच अंधार दिसत होता. एक दिवस राजेश दिनेश जवळ जातो आणि म्हणतो, अरे बाबा, तुम्ही बिलकुल चिंता नका करू. मी विचार केलाय की आपण एवढ्या साऱ्या बांबूंचं काय करायचं. काय करशील बाळा? मला तर कसलाच उपाय सुचत नाहीये. मी तर आपल्या मित्रांना पण मदत मागायचा प्रयत्न केलाय, पण कोणीच मदत करायला तयार नाहीये. आता सगळ्यांची हालत खराब आहे. आता तर बांबूंची किंमत पण घटत चालली आहे. अरे हो बाबा, म्हणूनच तर मी विचार केलाय की आता आपण बांबूचा व्यापार नाही करायचा. अरे बाळा, आपल्याकडे आहेच काय? आणखी काय करू शकतो? बाबा, आता आपण पिझ्झा बनवूया. हा? काय? पिझ्झा? ते कस काय? बाबा, माझ्या मित्रांचा शहरामधून फोन आला होता. मी त्याला माझी कंडिशन सांगितली तर त्यांनी खूप चांगला उपाय सांगितला. शहरामध्ये पिझ्झाचा खूप मोठा क्रेज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा मिळतात. त्यामध्ये युवांचा एक पसंदीदा आहे बांबू पिझ्झा. त्यामध्ये बांबूला आतमधून खोकला करून पिझ्झा बनवला जातो. आपण पण बांबू पिझ्झाचा बिझनेस करूया. अरे पण बाळा, आपल्याला तर याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. अरे बाबा, तुम्ही चिंता नका करू. माझा मित्र बोललाय की मला प्रत्येक प्रकारे मदत करायला तो तयार आहे. राजेश दिनेशच्या सोबत मिळून बांबू पिझ्झा बनवण्याची सगळी तयारी करतो आणि हळूहळू बांबू पिझ्झा बनवायला शिकतो. त्याच्यानंतर तो पक्क ठरवतो की तो एक दुकान बनवेल. राजेश आणि दिनेश मिळून बांबूपासून त्यांचं एक छोटंसं हॉटेल बनवतात. त्या हॉटेलच्या दरवाजापासून खिडकी, टेबल, खुर्ची सगळं त्या बांबूपासून बनवलेलं असतं. सुरुवातीला तर त्यांच्या हॉटेलमध्ये कोणीच नाही येत, पण एक दिवस कॉलेजची 2 मुलं त्यांच्या हॉटेलमध्ये येतात. अरे वा भाई सुरेश, बघ ना किती चांगलं हॉटेल आहे. हे तर सगळं बांबूमुळे बनलंय आणि इथं लिहिलंय आमची स्पेशालिटी आहे बांबू पिझ्झा. तर चल मग आपण पण बांबू पिझ्झा ट्राय करूया. हो हो हो, मी ऑर्डर करतो. सुरेश आणि दिनेश 2 बांबू पिझ्झाची ऑर्डर देतात. अरे विवेक, तू लक्ष दिलं की इथे सगळे खुर्ची टेबल पण बांबूनी बनलेले आहेत आणि बांबूनी सजावट किती चांगल्या प्रकारे केली आहे यार. आज प्लास्टिकच्या जमान्यात इको फ्रेंडली हॉटेल तर हे खूप चांगलं आहे. या प्रकारे आपल्या सगळ्यांना इको फ्रेंडली वस्तूंची वापर करायला पाहिजे. मी या हॉटेलच्या मालकासोबत बोलतो की त्यांना असं हॉटेल बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली. विवेक आणि सुरेश दिनेशला बोलवून त्यांना प्रश्न विचारतात. अरे खरंच तुमचं हॉटेल तर खूपच छान आहे. तुम्ही हे सगळं कसं केलं? दिनेश त्या दोघांना त्यांची पूर्ण गोष्ट सांगतो. विवेक आणि सुरेशला त्यांची ही गोष्ट खूप छान वाटते. काय तुमचा बिझनेस ठीक सुरू आहे? काय तुम्ही फायद्यामध्ये आहात? बघा, सध्या तर आम्ही मुनाफ्यामध्ये तर नाही आहोत, पण मी पूर्ण उम्मीद करतो की समोर जाऊन आम्हाला मुनाफा नक्कीच होणार. हो, तुम्ही एकदम अलग करत आहात. तुम्हाला मुनाफा नक्की होणार. आम्ही तुमची मदत करू इच्छितो. आमचं ना एक YouTube चॅनल आहे, त्यावर आम्ही नवीन नवीन गोष्टी टाकतो. जर तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर आम्ही तुमच्या हॉटेलच्या बद्दल आमच्या YouTube चॅनलवर टाकू इच्छितो आणि Instagramवर पण. अशा प्रकारे बाकी पण लोकांना आणि कॉलेजच्या स्टुडंट्सला तुमच्या हॉटेलच्या बद्दल माहित पडणार आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. सुरेश आणि दिनेश तिथला बांबू पिझ्झा खातात. दोघांनाही ते खूप जास्त आवडतं. ते त्यांच्या कॉलेजच्या मित्रांसाठी पण 10 बांबू पिझ्झा पॅक करवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते त्यांची कॉलेजची टीम घेऊन त्यांच्या हॉटेलचा एक छान व्हिडिओ बनवतात
आणि बांबू पिझ्झा बनवणाऱ्या रेसिपीचा पण शूट करतात. त्यानंतर ते त्या व्हिडिओला त्यांच्या YouTube वरती टाकतात. अरे तुम्ही लोक आमची मदत करू इच्छुक आहात. अरे मी तुमचा यासाठी खूप खूप आभारी आहे. अरे नाही काका, अशा नवीन गोष्टींना प्रमोट करणंच तर आमचं काम आहे. आजच्या जमान्यामध्ये युवांना अशा इको फ्रेंडली आणि पर्यावरणाला हानी न पोहोचणाऱ्या गोष्टींची खूप गरज आहे. या व्हिडिओमुळे आपल्याला जो पण फायदा होईल तो आम्ही तुम्हाला देणार. अरे विवेक, बघ ना, बांबू पिझ्झाच्या रेसिपीवर 1 घंट्यामध्ये 1 लाख व्ह्यूज आले आहेत. 10,000 लाईक्स आणि 1000 कमेंट्स पण आहेत. हे तर आतापर्यंतची आपल्या चॅनलवरची सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ आहे. आता या इको फ्रेंडली हॉटेलबद्दल खूप लोकांना माहीत पडणार. काका, आता तुम्ही फेमस होणार आहात. अशा प्रकारे बाप आणि मुलाने सुरू केलेलं बांबू हॉटेल प्रसिद्ध होतं आणि ते हळूहळू करत दुसऱ्या शहरामध्ये पण त्यांचे ब्रँचेस ओपन करतात आणि इको फ्रेंडली बांबू हॉटेल आणि पिझ्झाला पूर्ण शहरामध्ये प्रसिद्ध करून टाकतात.